चार बंद माणसं घेऊन जा त्याला असं कसं घेऊन ये कळलं
नक्की शेवट नावं नसायचं मी बेलो नाही द्यायचंच नाही तुम्ही बेलाच्या आधी देणार शेवट जातील वारीने वादळ सकाळी असं आता हे तर कर्तव्य वाचून दाखवू मग तुम्हाला अहो महाराज याने ठेकेदारावर एक सुद्धा खोलकीचे नकार देत नाही आणि एवढंच नव्हे आणि यानं घोटाळे तरी का वाईट केली लय घोटाळे केली तिच्यानं आणि तो घोटाळे केले ती बघितलं तुझा परदातांवर आणि तरीकाचा स्वर करीन मी एवढे डोकं आपलं अरे ते दिसतंय तो कुर्रा आणि तो घोटाळा बंद करा कामकाज चालू करा सारखं वडा लावू नका आधीच कसं बसलाय सारा घोटाळा खाल्ला घेतलाय हो साखर घोटाळा भूखंड घोटाळा बँक घोटाळा अवहिरा घोटाळा सगळा घोटाळा योग घोटाळा केलाय आणि याच्या घोटाळ्याचा मला आता वाचायचा आलं कटाळा आता तुम्ही न्याय निवाडा करा माझी खुर्ची गरीबाची खुर्ची आहे मी माझ्यासाठी ठेव तू आपल्या त्या ब्रह्मदेवाच्या खुर्चीकडे जा आणि खुर्ची लय लागले ही माझी मला राहू दे कळलं पृथ्वीवरचं घोटाळं झालं त्या यमधर्माचं सुद्धा घोटाळं झालं आता जाऊन जरा ब्रह्माच्या खुर्चीकडे बघूया राम राम यमराज लक्ष असू द्या नंबर बिंबर घेऊन ठेवा माझा दादा नाव नंबर लिहून द्या तुमचं संभाषण चालू नको आम्ही आईला ही नुसतं करते घोटाळे म्हणून आलंय ना वाटू पैशाचा घोटाळ्याचा नमुना संपलं हो आता बघा घेऊन येणारा तिसरा घोटाळा सगळं नमुना कसला तो बघायच कसलं तो तर अतिशय वेगळा पैसा त्याला घेऊन या आता पाय घालत्याला पाय टाकता वेळा घेऊन ये नंबर घेऊन ये आपला काम करता आलं तो चोरू द्यायचं नको नको नाही चोरू देतो आपण नाही सुटला आपलं जातं मला
मला क्रांती करायची. मला या प्रकारांना क्रांती करायची आहे. त्याला तो कुठं क्रांती करणार लोक नाही पांढऱ्या मिशीचा हे कुणाला तरी दिसते त्यातली तिचा महाल कोणाचा करा हा झगडे जाई काय असते मी कोण आहे मी भ्रष्टाचाराच्या विरोधात क्रांती करणार आहे. मोठ्याच्या विरोधात मी क्रांती करणार आहे. पण मला 80ची घेऊन दे नाही तर 100 घेऊन दे. पण मी सोडत नाही. अहो हा मनुष्य सरकारी नोकरीत चांगल्या कामावर होता. सत्कर्म करीत होता. हो पण या थंड आणलेली भ्रष्टाचारी लोकांनी त्याला घोटाळ्यात अडकवला आणि नोकरीवर काढून टाकलाय. हो त्याच्यामुळे हे असे आवडतात तिथे सोन्यासारख्या संसारात नांगर फिरणारी याची रांगोळी झाली भरपूर झाले त्या संसारात. आता काही बाबा गेल्यावर मला बोलू दे. दारू हे जर जीवन असेल तर मेलेलं बरं. पण भीती वाटते मरण्याची त्यापेक्षा मेलेलं बरं. मला माहित नाही सगळं त्यात पाहून ही फुगं लावून कमायचं. तुमच्या काही राहण्यात कामच काम आपला किती वर्ष ठिकाणी मोडल मिळाल आणलंय तसं खाली नेऊन सोडायचं आणि बघ खांबा बी द्यायचा त्याची सोय झाली पाहिजे. त्यावेळेला ठेवले आणि त्याला ते उडवू नको. असल्या सर्जीनं आईला आपल्या बाजूची येईल का. अरे प्याची वेळ कसली नुसत्या वाचलं तुम्हाला खाली बसा आपल्या पैकीला लक्ष ठेवा. आता कोण राहिलंय का तू कोण आलंय आपल्या दरबारात. अरे हे भिकारी कसं लागणार हा काही भिकारी नाही. मग कोण अहो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे तो. कष्ट करतो
मी म्हणतो आता इथं काय करायचं? मला सोडून द्या. माझ्यावर दया करा. माझ्या मुलीचं लग्न आहे. आज त्या उद्याची जोडी करायची. सोडा मला. जाऊ द्या मला. अरे कुर्रा! जी जोडी करत करत मला कोरडी घ्यायची वेळ आली. मी काय करू? आता तो इथे येतो, तू मला शिडी लावतो. अरे यम दरबार आहे का दुसरं काय आहे? हा? अरे तुझं कुठं? तू म्हणते ती खरं आहे का? महाराज, खरं खोटं काय करायचं आपल्याला? मग काम करायचं, काम करूया आपण फक्त. बरोबर. अहो महाराज, कामाचा माणूस आहे आणि गरीब पण आहे. आपल्याला फायदा आहे ना, त्याला सोडून काय उपयोग नाही. होय महाराज, आणि आपल्याला सुद्धा ब्रह्मदेवाकडे एक तरी रिपोर्ट चांगला द्यायलाच पाहिजे. बरोबर हो. पहिली 3 गेली टोप्या लावून घेऊया बरोबर. सादर करूया. हा, सादर करूया. ठीक आहे, तुमचं म्हणजे मला पटलं. हा, गरीब दिसतंय. घेऊन घ्या. चला, पुढची कारवाई सुरू करा. बघितलं का माय बाप? बघितलं का हा न्याय? चोर सोडून सगळ्याच्या लोकांची कसला अगं न्याय? अहो, पृथ्वी तलाव सुद्धा हीच अवस्था. हवेची दुनियाच राहिली नाही. आमच्या वर्गण्याच्या जोरावर अत्याचार करते ती. गोर गरिबांना म्हणते ती. अहो, कायदा त्यांच्या घरी पाणी भरते. पुढारी लोक त्यांची मिळवणूकच देते. त्या खुर्चीचा उपयोग स्वतःसाठी करते ती. अहो, न्याय त्यांच्या खिशात आहे. सत्तेसाठी गुंडाचा उपयोग करून सत्ता स्वतःच्या खिशात घालते ती. अहो, गरिबाची दुनियाच राहिली नाही. तिथं गेलं ते राम राज्य, तिथं गेली ती भारतीय संस्कृती. आता उरलंय फक्त भ्रष्टाचारी राज्य. माणसाने यमाच्या दरबारात सुद्धा भ्रष्टाचार माजवलाय. परंतु पाटीलींनो, तुम्हाला माझी एकच विनंती आहे. ही भ्रष्टाचारी